खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचा आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे दोन्ही दिवस खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्यामध्ये संपन्न होत असताना आज आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं ध्वजारोहण त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जो महाराष्ट्र दिनाचा कलश सुवर्ण कलश या महाराष्ट्रामध्ये आणला. तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो सुवर्ण कलश आपले तत्कालीन नेते आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्र सुपूर्द केला ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याकडे हा सुवर्ण कलश दिला. आजच्या दिवशी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ झाली आणि या दिवसासाठी खऱ्या अर्थानं अनेक हुतात्म्यांना आपले प्राण देखील त्या ठिकाणी द्यावे लागले. त्यामुळे एक चळवळ उभी राहिली. गांधीजींना प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून ही चळवळ एवढी व्यापक झाली की अनेक हुतात्म्यांना आपले प्राण त्याग त्या ठिकाणी करावे लागले. आणि बघता बघता 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची ओळख त्या देशाच्या इतिहासामध्ये झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संधी मिळाली. आजही यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विकासामध्ये खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा फार मोठा पुढाकार आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे शिल्पकार म्हणून त्यांचा दिवस, त्यांचा गौरव, त्यांचा इतिहास आणि त्यांची प्रेरणा आपल्या सगळ्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. आणि म्हणून आजचा दिवस या महाराष्ट्रासाठी सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा दिवस त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणानं प्रत्येक महाराष्ट्राला मराठी माणूस, मराठी अस्मिता जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसापासून त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पण आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्याचबरोबर जगामध्ये कामगार दिन म्हणून हा दिवस 1 मे खऱ्या अर्थानं सगळ्या जगामध्ये त्या ठिकाणी प्रख्यात आहे आणि त्याची चळवळ 1980च्या दशकापासून त्या कोणी खऱ्या अर्थानं चालू झाली. त्यामुळे निश्चितपणानं या दोन्ही दिवसाच्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून त्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सातत्यानं शेतकरीभिमुख कारभार करण्याचं काम ती बाजार समिती त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून आजच्या या गौरवशाली दिवसाच्या दिवशी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमचं सगळं प्रशासक, हमाल, मापडी, भारतीय व्यापारी सगळे या ध्वजारोहण समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून या खेड तालुक्याची एक राजधानी असलेलं हे राजूरनगर गाव, म्हणजे राजूरमध्ये आपली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण त्या ठिकाणी संपन्न होत आहे. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी सभापती म्हणून मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं उपस्थित सर्व आमचे प्रशासक असतील, सर्व मान्यवर मंडळी, सचिव साहेबांच्या पासून आमचे सगळे प्रशासक या ठिकाणी सकाळपासून सगळी जय्यत तयारी या ठिकाणी करतायत. हे सगळ्यांच्या वतीनं आपल्या खेड तालुक्याच्या वतीनं, पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.